पालखी यायची पूर्वतयारी, दोन्ही पालख्या भेटायची पूर्वतयारी. दोन्ही मावश्या रांगोळी काढतात आहेत. तर पूर्ण गल्ली वगैरे साफ केली, हा रोड पूर्ण साफ केला आहे. इथेच दोन्ही पालख्या भेटणार. तर मावश्यांनी रांगोळी काढतात इथे. सुंदर अशी रांगोळी काढली मावशीने. सगळे कलर ना टाका पाहिजे. कलर नाही का आता बोट लाव, फक्त बोट लाव. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे होळीचा 4था दिवस. तर आज आहे 2 पालख्यांची भेट. म्हणजे आमच्या ओझरेगावची पालखी आणि निनावगावची पालखी. आमच्या ओझरेगावची पालखी शिमरादेवी आणि निनावगावची पालखी आई फोकरादेवी, या दोघींची आज भेट होणार आहे. ती आमच्या ग्रामपंचायतीजवळ, म्हणजे माझ्या घराच्या जवळच आहे, तिथेच भेट होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या दोघींची भेट, त्या दोघींची गावातली मिरवणूक, त्या दोघींची पूजा कशी केली जाते, हे सगळं आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता मी चाललो आहे, निनावची पालखी येणार, ती पहिली कुठे येते आमच्या सीमेजवळ, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर दोघींची भेट, त्यानंतर दोघींची पूजा आणि त्या दोघींची मिरवणूक, हे सगळं तुम्हाला आता दाखवणार आहे मी. चला मग जाऊया आपण तिकडे. मी आता चाललो आहे. तर बाकीची मंडळी पुढे गेली आहेत, तिथे पुढे वेट करतात फणसाजवळ. तर आपण पण जाऊया तिथे. मित्रांनो, आता आम्ही खाली चाललो आहे निनावची पालखी आणायला. सोबत काका आहे, अजित आहे, गणेश आहे, पाटील, आपलं सगळे आहेत. आता म्हणजे ठराविक पोरं आता आम्ही खाली चाललो आहे, बाकी पोरं फणसाजवळ उभे आहेत, ते नंतर आपल्याला जॉईंट होतील. पण आता आपण खाली चाललो आहे, इथून जायचं आपल्याला खाली. पालखी आणायला पार जंगलात आलो आहे. हे समोर जंगल आहे, हे थम्सअप वगैरे काय मिरिंडा आहे हातात. मिरिंडा वगैरे पीत नका जाऊ रे, असंच जा, नाही तर पीत झालं. फणस वगैरे दिसतात का बघ वरती, ते पण जाऊया घेऊन. भाजीला तरी कामाला येतील फणस. आम्ही तर इथे थम्सअप मिरिंडा घेऊन. तुझं नाव काय? मंदार. काका तुमचं नाव? दीपक मांडवकर. याने अर्धा संपवला इथेच. अरे निनावकरांसाठी ठेवला होता तो, पालखीवाल्यांसोबत. गणेश आहे, पालखीवाल्यांसोबत होता तू, अर्धा इथे संपवलास. होय काय? होय. मित्रांनो, निनावच्या गावचे रहिवासी आता आलेत पालखी घेऊन, त्यांच्यासोबत आपण जाऊया. कसे आहात? राम राम सगळ्यांना. राम राम. मित्रांनो, फोकराई देवीची पालखी पण आली आता इथे, निनावची पालखी. तर आपण इकडनं आता घेऊन पुढे जाणार आहोत. ही निनावच्या देवीची पालखी. जंगलातून पालखी आणायचा जो उत्साह असतो, ते पण बिना चपलीचं पालखी घेऊन यायचं, तो उत्साह खरंच खूप छान असतो. तर त्याचा अनुभव म्हणजे एकदम मस्त असतो. म्हणजे गावचा जो शिमगा, तो गावचा शिमगा म्हणजे बेस्ट एकदम. खरी म्हणजे गावच्या शिमग्याला मजा मुंबईपेक्षा. तर तुम्ही पण नक्की आवर्जून गावी शिमग्याला जा, गावचा शिमगा एन्जॉय करा. गावचे काय परंपरा असतात, रीतिरिवाज असतात, ते सगळं अनुभवा. खरंच खूप छान वाटतं.
मित्रांनो, आता पालखी आपण सकाळी थोडा वेळ थांबणार आहे, 15 मिनटं थांबेल. नंतर मग आपल्या शिमरादेवीला भेटायला पालखी पंचायतीजवळ जाणार. मग तिथे दोघींची भेट होणार, शिमरादेवीची आणि फोकरादेवीची. ती भेट सगळी तुम्हाला दाखवतो मी. फोकराई देवीचा, शिमरादेवीचा. निलेश लंडनवरून आला, लगेच गॉगल बिगल घालून रेडी पालखीसाठी. जय शिमराय. जय शिमराय. जय शिमराय. मित्रांनो, दोन्ही पालखींच्या भेटीसाठी दोन्ही गावची माणसं येतात, इथे जमायला सुरुवात झाली आहे. इथे दोन्ही गावची माणसं जमा झाली आहेत आणि निनाव गावची पालखी आलेली आहे. फक्त दुसरे गावची म्हणजे आमच्या गावची पालखी यांची फक्त बाकी आहे. ती आता येईल 5 मिनिटात. दोघींची भेट इथेच होणार. दिप्या साईडला, दिप्या दिप्या साईडला.
मित्रांनो, गावच्या जे यंग मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी एक छोटासा उपक्रम केला की यावर्षी जे पालखीला लोक येतील, म्हणजे कोणत्याही गावची, म्हणजे आपल्या गावची असत नाही की दुसऱ्या गावची पण, तर त्यांच्यासाठी गावच्या मुलांनी सरबत वगैरे ठेवलं आहे. तर त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि त्याचे सगळं गाईडलाईन योगेशकडे आहे आणि बाकीच्या मुलांना जातं. रेवाळे सर बोलता सर, चालेल ना? तर खूप छान उपक्रम केला आहे त्यांनी सरबत वाटायचा. असाच उपक्रम वर्षानुवर्ष करावा हीच मनोकामना. आणि शिमरादेवी त्यांना खूप आशीर्वाद द्यावे पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. मित्रांनो, दोन्ही पालखींचे भेट झालेत आणि वाजत गाजत दोन्ही पालखी सानेवरती आलेल्या आहेत. तर आम्ही आता इथे वरतून व्हिडिओ शूट करतोय. या दोन्ही पालखी इथे आलेल्या आहेत. आम्ही ते व्हिडिओ शूट करायला आलो वरती, तर आमच्याबरोबर हा पाठीमागून करण पण आला पोरी बघायला वरती. काय वाटतं की ना तुला? खालून त्याला पोरी दिसत नव्हत्या म्हणून हा वरती आला. खालून दिसत होत्या आणि वरतून हसतोय पण आणि कमेंट पास करतोय. आणि हा छोट्या पोरी बघायला आला. नाव काय तुझं? आधी. हा आधी. मित्रांनो, होळी उत्सवासाठी गावी आलो आणि आमचे जुने मित्र आम्हाला भेटले. मयूर हातीम, नमस्कार. अभि. आणि यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. प्लीज यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे MH मयूर. यांच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि याच्यामध्ये पण देतो, आपल्या स्क्रीनवरती पण देईन मी तुम्हाला. प्लीज त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती लाईक कमेंटचा पाऊस पाडा. नक्कीच चांगले व्हिडिओ असतात. खूप चांगले व्हिडिओ असतात. जे व्हिडिओ तर अभिषेकचे खूप चांगले असतात. आम्ही पण शेअर करत असतो. त्यासाठी माझ्याकडून पण एकच असेल की त्यांना कमेंट, सबस्क्राईब आणि चांगलं तुम्ही जॉईन शेअर करा. व्हिडिओ बघायला विसरू नका. कोकण प्रवासचे हे जे व्हिडिओ पण चांगले असतात. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या पुढच्या व्हिडिओसाठी, की आम्हाला चांगले व्हिडिओ आम्ही काढून तुमच्यासमोर ठेवू शकतो. तसं आम्ही एकमेकांचे व्हिडिओ बघूनच पुढे आलेलो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दोघांचे पण व्हिडिओ शेअर वगैरे करा. नक्की. आम्ही तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ दाखवू. कोकणातले सण उत्सव, तसेच महाराष्ट्रातले गडकिल्ले पण आम्ही दाखवायचे प्रयत्न करतो. आणि ओझऱ्यामध्ये आम्ही यूट्यूब म्हणून आम्ही दोघंजण आता चालू केलेले आहेत. याच्या पुढे अजून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत नाही. यापुढे तुम्हाला आमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील. आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या गावातले व्हिडिओ बाहेर पण पोहोचावे. नवस कसे असतात, कुठपर्यंत पोहोचतात, किती गावातील लोक येतात बाहेरून नवस इथे भेटण्यासाठी, ते पूर्ण होतात. त्यासाठी तुम्हाला हे खरंच नक्की बघण्यासारखं आहे. आणि चांगले व्हिडिओ तुमच्या अभिषेकच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला आम्ही यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आमचा एकच प्रयत्न आहे की आमच्या गावचे सण उत्सव काय असतात ते सगळं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. याचाच एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. ते प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या आणि तो सपोर्ट कायम असू द्या, एवढंच आमचं मागणं आहे तुमच्याकडे. अभिषेकचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? अभिषेकचे व्हिडिओ सॉरी मला असं वाटतं अभिच्या व्हिडिओ कशा वाटतात? व्हिडिओ मी तुझ्या पाहतो, पण खरंच आमच्याकडून बाकीच्या सबस्क्राईबमध्ये तुझ्या व्हिडिओ एकदम चांगले असतात. आम्ही जंगलापासून ते आपण जे तोडण्यापासून ते व्हिडिओ बरेच व्हायरल आहेत. काढण्यापर्यंत तुमचे जे व्हिडिओ असतात, अभिषेक जाधव
ते खूपच सुंदर असतात आणि आणि गावापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवर बनवत. टाकत जावा ताकी आपल्या जी गावातले आपली सण पब्लिक माहिती. आहे, गावातले जे सहकार्य मित्रमंडळी आहेत ते तुम्हाला भरभरून प्रेम देतील आणि सपोर्ट करतील आणि तुमच्या चॅनलला एवढे सबस्क्रायबर वाढेल की विचार करूनही आता मला विचार करवत नाही, पण तुम्हाला जे अमाऊंट येईल नाही, त्यातली नाही. अर्धी अमाऊंट अनेक आम्हाला पण देत व्हिडिओ जावा. बघण्यासारखे आहेत खरं. अनेक व्हिडिओ बघण्यासारखे आहेत. तुमच्या ज्या व्हिडिओ असतात ना घरी TV वर बघण्यासारखी अनेक लोक घरी असतात त्यावेळी TV वर बघत असतात आणि त्या तिथून काहीतरी एक उत्सव काय असतो गावचा उत्सव मला सुद्धा माहीत नव्हता. 2017 पासून मी गावी यायला लागलो त्यानंतर मला हे माहिती पडलं की होळी उत्सव काय असते, शिमगा काय असतो. त्यामुळे तुझ्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही नेहमीच या व्हिडिओ घरी बघत असतो TV वरती. घरचे लोक सर्व खुश असतात बघताना आणि अभि तू पुढे जा खूप तुला आमचा पूर्ण सपोर्ट असेल आणि बाकीच्या माझ्याही मित्रांना सांगेन की तुला लाईक सबस्क्राईब आणि शेअर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या गावापर्यंत. हे तू खूप चांगलं करतोय आणि असंच आमच्याकडून शुभेच्छा असेल तुला की तू व्हिडिओ चांगले असेच बनवत जा आणि पुढे जात राहा. धन्यवाद मयूर, तुमच्या एवढ्या शुभेच्छा भेटल्या, खूप आनंद वाटला. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहतील आणि माझ्या पण शुभेच्छा तुला की तू Thank पण you, असं thank you. चांगले चांगले व्हिडिओ बनवत मी राहा. पण प्रयत्न करतोय माझी म्हणजे आपण बारकी होती मिळून म्हणून सगळे नाही जरा करू. करता आलं. म्हणजे नाही आपण करता आलं. आपल्या गावातून पुढे येतोय, एक खूप चांगली गोष्ट आहे. तर सगळ्यांनी एकत्र मिळून यावं. मित्रांनो, रात्रीचे 1:45 झाला आहे आणि दोन्ही पालख्या आहेत ज्या आमच्या जे संध्याकाळी 6 वाजता सानेवरती होत्या. तिथे काही लोक म्हणजे इकडच्या हातमानी वगैरे ओट्या वगैरे भरल्या त्या झाल्या. आता रात्रीचे 1:45 झाला आहे आणि आता इथे गादी मंडपात दोन्ही पालख्या आहेत. तर तिथे बाकीच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्या ओट्या वगैरे झाल्या की मग आम्ही दोन्ही पालख्या एकमेकांचा निरोप घेणार. एकमेकांचा निरोप घेऊन मग जी निनावची पालखी होती फोकराई देवीची ती परत तिच्या गावात जाणार आणि आमची पालखी परत येऊन सानेवरती बसणार. तर तो जो आहे म्हणजे दोघींचं शेवटची भेट असते ते इम्पॉर्टंट आहे. तेच मेन आहे म्हणजे सकाळची त्यांची भेट दुपारची आणि रात्रीची त्यांची निरोपाची भेट हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला मी दाखवतो आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे गादी मंडपजवळ. तर आता ओट्या वगैरे चालू आहेत, पूजा वगैरे चालू आहे. ते झालं की मग आपण शेवटचं ते व्हिडिओ दाखवूया. चला साईड लावा, आम्हाला जाम दे. तो तुझ्यापर्यंत बाय माझ्यापर्यंत जाऊ नको. तिथं तू शांतता घे आणि बाय माझे बंधुप्रेम जसं बहिणींचं बंधुप्रेम तसं दोन गावाचं बंधुप्रेम ह्या योग्याने बाय माझ्या घडी घातलंय. बाय माझ्या घडीला आज बाय माझी आज बाळगोपाळ सांत्वन करतोय तेवढं बाय माझे करून घे. बाय माझे मार्ग दाखव, दुःख हरव आणि सगळ्या
सगळ्यांना आनंदी आनंद बाय माझ्या आहे तुमचा झालेला हो माझ्या आयुष्य योग्याच्या गादीवर यायचा आणि बाय माझ्या गादीवर तुला ज्या योग्याने आणायचं ठरवलंय त्या योग्यांचा बाय माझ्या आहे धन्यवाद बाय माझ्या समस्त करून आज घडीच्या घडी पुढच्या वर्षाला बाय मला सुखी येणं व्हावं आणि आजवर करावं दुःख हरून सुख माझ्या मानवाला दे आणि माझ्या नावाची गर्जना माझ्या कर सांभाळ माझे बाय इकडनं अशी मित्रांनो, रात्रीचे आता 3 वाजलेत. फायनली सगळं दोन्ही पालखींची भेट वगैरे झाली, सगळे कार्यक्रम वगैरे आजचे संपलेले आहेत. निनावची पालखी त्यांच्या गावात गेली, सगळं व्यवस्थित पार पडलं, सगळ्यांनी आनंद साजरा केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा इथेच एंड करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.